नमस्कार. आपणा सर्वांना गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. मी डॉक्टर स्नेहल. मी एक बालरोगतज्ञ आहे. आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपल्या सर्वांसोबत एक महत्त्वाची गोष्ट शेअर करावीशी वाटली. 3-4 दिवसामागे मी एका कॉन्फरन्सला गेले होते. तिथे काही तज्ज्ञ डॉक्टर मिळून नवीन ट्रीटमेंट्स, केसेस, पेशंट्स याबद्दल डिस्कस करत होते. त्यातली एक गोष्ट लक्षात राहिली आणि आपल्याशी शेअर करावीशी वाटली. एका 1.5 महिन्याच्या बाळासोबत आई आली होती. 3-4 दिवसापासून बाळ फीड घेत नाही आहे, पिवळं पडलं आहे, लिथार्जिक वाटतं आहे, अशी तिची कंप्लेंट होती. सर्व टेस्ट, हिस्ट्री, एक्झामिनेशन केल्यानंतर लक्षात आलं की बाळाला सिव्हिअर सेप्सिस म्हणजेच इन्फेक्शन झालेलं आहे, ज्यामुळे बाळाला ICUमध्ये घेऊन जावं लागलं. कारण लक्षात आलं, 3-4 दिवसापासून आई घरातील आजीच्या सांगण्यावरून बाळाला बाळगुटी आणि ग्राईप वॉटर ह्यासारख्या गोष्टी आईच्या दुधासोबत देत होती. कोणाच्या सांगण्यावरून बाळाचा जीव धोक्यात घालणं कितपत योग्य वाटतं आपल्याला? 6 महिन्यापर्यंत बाळाला आईच्या दुधाशिवाय दुसरं काहीच देणं गरजेचं नाही आहे, पाणी देखील नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. धन्यवाद.